सकाळी मिस्टरांचा डबा वगैरे झाला ना की लगेच केकच्या तयारीला लागले, कारण आज आपल्याला बरेचसेच केक बनवायचे होते. आता एवढ्या गडबडीत सगळ्या केकचे तर व्हिडिओ बनवले नाहीत, पण जे मेन केक होते ना ट्रेंडिंग त्याचे मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. आता मोस्ट ऑफ केकच्या ऑर्डर ना सगळ्या आम्ही रूमवरच बनवतो आणि जसे बेस गार होतील ना तसे सिद्धेशाने मी पटापटा क्रमकोट करून घेत होतो. आता एवढी गडबड कशासाठी चालली होती ना, तर सिद्धेशला मार्केटला जायचं होतं थोडंसं केकचं मटेरियल आणण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की आपल्या केक क्लासमध्ये ना ताई बऱ्याच रिक्वेस्ट करतात की तुमच्याकडेच काही साहित्य विकायला ठेवा, तुमच्याकडूनच आम्ही जाताना घेऊन जाऊ. म्हणूनच ना सिद्धेशला म्हटलं जे जे साहित्य लागतं ना ते जाऊन घेऊन या ना. हे काय साहित्य आणले ना ते तुम्हाला मी पुढच्या व्लॉग मध्ये दाखवते. तर हा बघा, इथं आपला पहिला चॉकलेट फ्लेवरचा हाफ केजीचा केक तयार झालाय. आता हा जो दुसरा केक आहे ना त्याच्यावर कस्टमरने असे फोटो लावण्यासाठी पाठवले होते, त्यांच्या वाईफचा बर्थडे होता. आता हा केक ना 1 kg होता, पण त्याला 5 इंचीच्या टीन मध्ये बेक केल्यामुळे हा बराचसाच उंच झाला होता आणि कस्टमरने असाच फोटो आपल्याला रेफरन्स साठी पाठवला होता. आणि ही जी तिसऱ्या केकची ऑर्डर आहे ना आमच्या इथूनच बेडेकोर मधून होती आणि ह्या केकची ऑर्डर ना सकाळीच कन्फर्म झाली होती. मग लगेच स्टिकर वगैरे काढून सिद्धेशने तोही केक कम्प्लीट करून घेतला. आणि हा केक ना आता जरा ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. चला तर मग तुम्हाला ह्या केक मधली कोणती डिझाईन आवडली ना मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक पटकन लाईक करा. आणि हो, आपली नेक्स्ट केक मेकिंगची वर्कशॉप आहे 10 मेला आणि 17 मेला. तुम्हाला पण जर जॉईन व्हायचे आहे तर वर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि शेवटी आहे ना जेवण बनवत बनवत उद्याच्या केकची तयारी करायला घेतली.